आरलेश्वर चषक 2025चा रणसंग्राम आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील दुसऱ्या सत्रातील शेवटचा सामना. दोन बलाढ्य संघ RV11 कोरगाव विपक्ष वेताळेश्वर आसगाव या दोन संघांदरम्यान रंगताना दिसतोय. नाणेफेकीचा सुदैवी कौल हा कोरगाव क्रिकेट संघ जिंकतोय. प्रथमतः फलंदाजी करणं पसंत करतोय. 4 षटकांचा सामना. पहिलं वहिलं अनिवार्य षटक हे पॉवर प्लेचं. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू बॅटची एज घेते. चेंडू निर्बंध असलेल्या क्षेत्रात जातो. एकेरी धावनं सांघिक धावफलक हे उघडलं जातंय. संघाचं खातं उघडलं जातंय. संघाचा श्री गणेश होतोय. एक असा धावफलक हा धावफलकावर पाहायला मिळतोय. सूरज गावडे आणि प्रसाद ही जोडी प्रारंभिक रूपात मैदानात दिसते, तर सांघिक कोट्यातील पहिलं वैलं षटक टाकण्यासाठी निनाद याची वर्णी ही गोलंदाजी मार्कवर लागते. 4 षटकांचा सामना. पहिलं वैलं अनिवार्य पॉवर प्लेचा षटक. दोन्ही संघांसाठी करो या मरोचा सामना. नक्कीच या सामन्यात जो विजय संपादन करेल त्याला उपउपांत्य फेरीचं तिकीट आणि या सामन्यात ज्याचा पराभव होईल त्याला या स्पर्धेला इथे नमस्कार करावा लागेल व पुढच्या वर्षाची वाट पाहावी लागेल. दुसरा चेंडू पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करण्यासाठी निनाद सज्ज होतोय. पंचांकडे दात मागितली जाते, परंतु पंच दाट फेटाळतायत. निर्धाव चेंडूची गणना ही गणली जाते. पहिलं वहिलं अनिवार्य पॉवर प्लेचं षटक हे प्रगतीपथावर. 2 चेंडूंचा खेळ हा समाप्त होतोय. 2 चेंडूच्या सांगतेअखेरीस एक अशी धावसंख्या ही धावफलकावर पाहायला मिळते, ती RV कोरगाव क्रिकेट संघाची. सुरेख फटका पाहायला मिळतोय फलंदाज च्या बॅटमधून. नक्कीच मात्र चेंडू जातोय तो निर्बंध असलेल्या क्षेत्रात. परिणामी एकेरी धाव ही मात्र सांघिक खात्यात जोडली जाते. सांघिक धावसंख्या पुढे सरकली जाते. धावसंख्या मात्र होते ती 2 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. पहिलं वहिलं अनिवार्य पॉवर प्लेचं षटक हे प्रगतीपथावर. कोटप्प्याचा चेंडू. नक्कीच मात्र चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह केला जातोय. क्षेत्ररक्षण प्रयत्न करतोय. अखेरच्या क्षणाला चेंडू मात्र चौकाराच्या दिशेने जातोय. 4 धावा मात्र पाहायला मिळत आहेत सांघिक खात्यात. 4 धावेने धावसंख्या परावर्तित होते ती 6 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय. निनाद गोलंदाजी मार्ग सज्ज होतोय पंचांच्या उजव्या बाजूने. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न हा अखेरच्या क्षणाला प्रयत्न राहतोय. चेंडूची गणना ही निर्धाव गणली जाते. 5 चेंडूंचा खेळ हा समाप्त होतोय. अनिवार्य पॉवर प्लेचं षटक हे प्रगतीपथावर. 5 चेंडूच्या सांगतेअखेरीस धावसंख्या मात्र स्थिरावली जाते, ती नाममात्र 6 धावा. एक चौकार हा सूरज गवडे याच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसला जातोय. शरीरावर चेंडू हा आदळला जातोय. बाईकच्या स्वरूपात एक धाव मात्र सहजरित्या चांगल्या रनिंग बिटवीन द विकेटच्या सहाय्याने पूर्ण करतात. एकेरी धावेने धावसंख्या परावर्तित होते ती 7 धावा. अनिवार्य पॉवर प्लेचा खेळ समाप्त होतो. एका षटकाच्या सांगतेअखेरीस 7 अशी धावसंख्या धावफलकावर लागते, ती प्रथम फलंदाजी करताना RV11 कोरगाव क्रिकेट संघ.
सांघिक दुसरं वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक टाकण्यासाठी अक्षय याची वर्णी ही गोलंदाजी मार्कवर लागते. पंचांच्या उजव्या बाजूने 8-10 पावलाचा रनअप घेत गोलंदाजी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न हा अखेरच्या क्षणाला प्रयत्न राहतोय. परिणामी मात्र थोडीशी गफलत होते यष्टीरक्षकाकडून. तोपर्यंत एक धाव घेण्याची नामी संधी दोन्ही फलंदाजांकडे. चोरटी अशी एक धाव ही सहजरित्या पूर्ण केली जाते. एकेरी धावेने धावसंख्या परावर्तित होते, ती मात्र 8 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर. दुसऱ्या षटकातील एका चेंडूचा खेळ हा समाप्त होतोय. अनिवार्य पॉवर प्लेच्या षटकादरम्यान 7 धावा खर्च करणारा निनाद याचं षटक मात्र कार्य ठरतंय. नक्कीच मात्र कमबॅक करतोय तो गोलंदाज. दुसऱ्या षटकादरम्यान पहिल्या चेंडूवर मात्र एक धाव खर्च करतोय. या षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय तो पंचांच्या डाव्या बाजूने. मैदानात दिसते ती मात्र जोडी अजूनही सूरज गावडे आणि त्याच्या साथीला प्रसाद हा फलंदाज स्ट्रायकिंग एंडला खेळण्यासाठी सज्ज होतोय. क्षेत्ररक्षण व्यूहरचना ही विखुरली जाते. अनिवार्य पॉवर प्लेचा खेळ हा समाप्त होतोय. खोदून काढण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र यष्ट्याचा वेध घेतोय. पहिला गडी गारद होतोय तो मात्र आरवी कोरगाव क्रिकेट संघाचा डीजे. दुसऱ्या चेंडूवर मोहरा गारद केला जातोय तो मात्र गोलंदाजा करवी. नक्कीच मात्र नौका खेळाडू याची वर्णी, दिग्गज याची वर्णी ही स्ट्रायकिंग एंडला लागते. आरवी कोरगाव संघाकडून खेळताना सन्मान देतोय. चेंडूवर मात्र कव्हरच्या क्षेत्रात चेंडू हा टवलवला जातोय. क्षेत्ररक्षक चपळाईने चेंडूवर येतोय. एकेरी धाव मात्र सहजरित्या पूर्ण केली जाते. एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरकली जाते, ती मात्र 9 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. आरवी कोरगाव क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करताना नाणेफेकीचा सुदैवी कौल जिंकल्यानंतर मात्र प्रथमता फलंदाजी करणं हे स्वीकारलं जाते, ते मात्र आरवी कोरगाव क्रिकेट संघाकडून. निर्धारित 4 षटकात 45 ते 50 धावा जमवायच्या या सामन्यात विजय संपादन करायचा, उपउपांत्य फेरी गाठायचा असा काहीसा निर्बाळा हा आरवी कोरगाव क्रिकेट संघाकडून पाहायला मिळतोय. तर प्रतिस्पर्धी संघ मात्र सुरेख प्रकारची गोलंदाजी करतोय. तो वेताळेश्वर आजाव क्रिकेट संघ या सामन्यादरम्यान दिसतोय. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न हा अखेरच्या क्षणाला प्रयत्नच राहतोय. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसावला जातोय. दुसरं षटक प्रगतीपथावर. 4 चेंडूचा खेळ हा समाप्त होतोय. 4 चेंडू दरम्यान 2 धावा खर्च करत एक महत्त्वपूर्ण असा मोहरा गारद करण्यात यश संपादन करतोय तो गोलंदाज अक्षय नामक गोलंदाज. आपल्या गोलंदाजीला साजेशी गोलंदाजी करताना दिसतोय. उर्वरित 2 चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज अक्षय सज्ज होतोय. मात्र थोडीशी व्यूहरचना क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. आपल्या षटकातील पुढील चेंडू पंचांच्या उजव्या बाजूने खोदून काढण्याचा प्रयत्न हा प्रयत्नच राहतोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची गणना ही गणली जाते. कौतुक करावं लागेल गोलंदाज अक्षय याचं. सलग 2 चेंडू हे निर्धाव टाकले जातात. कमबॅक करणारे षटक पाहायला मिळते, ते मात्र अक्षय या गोलंदाजाकडून. मोठे फटके मारण्यात माहीर असलेला सूरज गावडे थोडासा अडखळला जातोय. मोठे फटके मारण्यापासून प्रतिबंधक अशी गोलंदाजी, रोधक राहणारी गोलंदाजी ही अक्षय नामक गोलंदाजाकडून पाहायला मिळते. उर्वरित शेवटचा चेंडू राखण्यासाठी सज्ज होतोय. पुढे होऊन खेळण्याचा प्रयत्न. निनाद्याच्या हाती जाऊन चेंडू हा विसावला जातोय. दुसरा मोहरा गारद होतोय तो मात्र आरवी कोरगाव क्रिकेट संघाचा डीजे. दोन धावा खर्च करतोय. 2 महत्वपूर्ण मोहरे हे गारद केले जाते. तो अक्षय नामक गोलंदाज. कौतुक करावं लागेल गोलंदाज अक्षय याचं. सूरज याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज संयुग याची वर्णी ही नॉन स्ट्रायकिंग एंडला लागते.
दिग्गज हा खेळाडू मात्र मैदानावर दिसतोय. मोठे फटके मारणं ही क्रमप्राप्त बाब असेल ती मात्र आरवी कोरगाव क्रिकेट संघाला या सामन्यात विजय संपादन करायचं असेल तर आडव्या फेटचा फटका मारण्याचा प्रयत्नच राहतोय. यष्टीरक्षकाच्या हाती जाऊन चेंडू हा विसावला जातोय. पहिल्या चेंडूची निर्धाव चेंडूने गणली जाते. सुरेख कमबॅक केलं जाते ते गोलंदाजापूर्वी पहिल्या षटकात 7 धावा. तदनंतर मात्र अक्षय याचं षटक 2 धावा खर्च करणारा 2 महत्त्वपूर्ण मोहरे हे गारद केले जाते. तिसरं षटक हाताळण्यासाठी वैभव जाधव याची वर्णी ही गोलंदाजी मार्कवर लागते. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातात जाऊन विसावला जातोय. तिसरा मोहरा हा गारद होतोय. बहुधा दिग्गज याची खेळी ही संपुष्टात येते. डीजे पुढील चेंडू टाकण्यासाठी वैभव हा सज्ज होतोय. मोठा फटका पाहायला मिळतोय. गगनाला गवसणी घालणारा फटका. क्षेत्ररक्षक झेल खाली येतोय. सुरेख असा झेल हा टिपला जातोय. चौथा गडी हा गारद होतोय तो मात्र आरवी कोरगाव क्रिकेट संघाचा. डीजे धावफलक स्थिरावला जातो. 9 असा धावफलक. 4 गडी गारद होतात ते मात्र आरवी कोरगाव क्रिकेट संघाचं थोडंसं अडचणीत दिसतोय तो संघ. मात्र प्रथम फलंदाजी करताना 9 अशी धावसंख्या आणि 4 गडी हे गारद होत आहेत ते मात्र प्रथम फलंदाजी करताना. वैभव जाधव आपल्या षटकातील पुढील चेंडू बहुधा टाकण्यासाठी सज्ज होतोय तो. पंचांच्या डाव्या बाजूने 5 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. निर्धाव असं षटक टाकतोय. 5 चेंडू आणि 2 गडी हे गारद करतोय. झेल टिपण्याची संधी मात्र एकेरी धाव घेण्यापासून वंचित ठेवलं जाते. निर्धाव चेंडू हा गणला जातोय. निर्धाव षटक हे वैभव जाधव याच्या करवी पाहायला मिळते. 2 गडी गारद करतोय. धावसंख्या मात्र स्थिरावली जाते ती मात्र 9 धावा. 3 षटकांचा खेळ हा समाप्त होतोय. 3 षटकाच्या सांगत अखेरीस आरवी कोरगाव क्रिकेट संघाची धावसंख्या होती ती 4 गड्याच्या मोबदल्यात 9 धावा.
सांघिक कोट्यातील चौथं वैयक्तिक पहिलं षटक टाकण्यासाठी सुजित नामक गोलंदाज हा सज्ज होतोय. थोडीशी नाजूक अशी अवस्था आरवी कोरगाव क्रिकेट संघाची 9 असा धावफलक पाहायला मिळतोय. 4 गडी हे गारद होत आहेत. तब्बल 9 चेंडू हे निर्धाव टाकले जातात. सुरेख प्रकारची गोलंदाजी ही आसगाव क्रिकेट संघाकडून पाहायला मिळते. तो मात्र या सामन्यादरम्यान खोदून काढला जातोय. चेंडू मात्र मिड ऑफच्या क्षेत्रात जातोय. सुरेख प्रकारचा झेल हा टिपला जातोय. 5वा हादरा हा बसतोय तो मात्र आरबी कोरगाव क्रिकेट संघाला. 5 गड्याच्या मोबदल्यात 9 असा धावफलक धावफलकावर दिसतोय. डीजे लागेल गोलंदाजांचं. 5 गडी हे गारद होत आहेत. 9 अशी धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. ती मात्र आरबी कोरगाव क्रिकेट संघाची. लॉंग द कार्पेट चेंडू जमिनी समांतर ड्राईव्ह होतोय. संदेश स्क्रीनवर येतोय. मात्र एक चोरटी अशी धाव मात्र पूर्ण केली जाते. एकेरी धावेने बराच काळ स्थिरावलेला धावफलक हा मात्र पुढे सरकला जातोय. दुहेरी अंकात रूपांतर केले जाते. ते मात्र 10 धावा धावफलकावर पाहायला मिळतं. ते 5 गड्याच्या मोबदल्यात. खोदून काढण्याचा प्रयत्न हा फसला जातोय. चेंडू बहुधा यष्ट्यावर आदळला जातोय. पंचांचं बोट हे आकाशाकडे. गडी बाद होण्याचा इशारा पंच करतायत. 6वा हादरा बसतोय तो मात्र आरवी कोरगाव क्रिकेट संघाला. 10 अशी धावसंख्या असताना 6वा गडी हा गारद होतोय. डीजे चेंडूचा खेळ हा समाप्त होतोय. उर्वरित 3 चेंडूचा खेळ हा बाकी. धावसंख्या स्थिरावते ती 6 गड्याच्या मोबदल्यात 10 धावा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्नच राहतोय. चेंडूची गणना ही
आपण वळूया दुसऱ्या डावाकडे. या मॅचमध्ये 18 धावसंख्येचं पाठलाग करायचंय आजगाव या टीमला. प्रथमतः या मॅचमध्ये बॅटिंग केली RB11 कोरगाव या टीमने आणि 17 धाबा एक माफक आव्हान असेल प्रतिस्पर्धी संघाला. लो स्कोरिंगचा सामना, 18 धावांचा पाठलाग करायचंय. षटक क्रमांक पहिलं आणि या पहिल्या षटकासाठी वर्णी लागते रवी नामक गोलंदाज आपण पाहतोय. पंचांच्या उजव्या बाजूने राईट आर्म राऊंड विकेट. पहिला बॉल, अकोटप्प्याचा बॉल, यावेळी इनफिल्डच्या डोक्यावरून हा पटका खेळलाय लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूपर्यंत पोहोचतोय, चेंडूला बॅकअप देतोय, चेंडूची परती करतोय. तोपर्यंत 2 धाब्यांची लय लूट केली आणि या कपल धाबेने धावपलकावर धावसंख्या टोटल 2 धाबा 18 धावसंख्येचा पाठलाग करताना 2 धाब्याने संघाचा श्री गणेशा होतोय आजगाव या टीमचा. एक महत्वपूर्ण लढत आपण पाहतोय. 3 क्वार्टरचा सामना. कुठला संघ उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करणार नक्कीच हा सामना ठरवणार. यावी उसरी घेणारा चेंडू टप्पा पडल्यानंतर आणि इथं मात्र चेंडूचा आणि बॅटचा कुठलाही संपर्क नाही. बाकीचं काम पूर्ण केलं विकेट किपर सूरज गावडेने. डॉट बॉल आपण पाहतोय. धावपलकामध्ये कुठलाही बदल नाही. टोटल 2 धावा 18 धावसंख्येचं उत्तर देताना आजगाव संघ. पुढील बॉल, रवी ऑन द मार्क. या बी पुढचा वापर केला होता. डाऊन द लेग साइड बॉल. पंचांनी दोन्ही हात समांतर केले आणि पंच शाहरुख खान पोस्ट मध्ये पाहायला भेटत आहेत. क्रिकेटच्या सांगतिक भाषेमध्ये पंजाब टू हरियाणा, चांदा टू बांदा आणि वाशी टू काशी असा चेंडू आणि प्रतिस्पर्धी संघाला 1 धाव बहाल करतोय गोलंदाज. बोनस रूपामध्ये हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. धावपलकावर धावसंख्या टोटल 3 धावा धावपलकावर. या बी पुढचा वापर केला, खोलात टाकला होता बॉल. इथं मात्र सिली मिडॉपला क्षेत्ररक्षक तैनात आहे. धाबेची तमाम शंका समाप्त केली जाईल. जर या धावांचा बचाव करायचा असेल तर RB11 कोरगाव संघाला अचूक टप्प्याची गोलंदाजी, चांगली लेंथ लाईन ठेवावी लागेल. प्रतिस्पर्धी संघाचे खेळाडू बाद करावे लागतील जर या मॅच मध्ये कमबॅक करायचा असेल तर, 18 धावांचा बचाव करायचा असेल तर. टप्प्याचा बॉल, शॉट अँड पुल. चेंडू जाईल घोषित क्षेत्रामध्ये. डीप लॉंग लेग क्षेत्रामध्ये चेंडू प्रवास करतोय. 1 धाव आणि या एका धावेने धावपलकावर धावसंख्या टोटल 4 धावा धावपलकावर. करो या मरो, जिंकू किंवा मरू, डू ऑर डाय असा सामना आपण पाहतोय. नक्कीच कुठला एक संघ उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करणार नक्कीच हा सामना ठरवणार. कुठला संघ या मॅच मध्ये संघर्ष करणार, प्रगतीच्या वाटचालीवर जाणार आणि कुठल्या संघाचा संघर्ष थांबणार आणि त्या संघाला पराभव हा पाहावा लागणार हे नक्कीच पाहायचं आहे. टोटल 4 धाबा धावपलकावर. पहिले षटक महत्वपूर्ण प्रगतीपथावर. मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक. पुढील बॉल, या बी अप्रतिम चेंडू. टप्पा पडल्यानंतर चेंडू आपण पाहतोय थोडं वळण घेतोय आणि इथं मात्र डॉट बॉल. थोडासा बॅकअप लाईन चेंडू. प्रतिस्पर्धी संघाच्या बॅटरकडे कुठलाही उत्तर नाही. डॉट बॉल. धावपलकामध्ये कुठलाही बदल नाही. 3 धावा. आतापर्यंत चांगले षटक हाताळतोय. सॉरी माफ करा, 4 धावा धावपलकावर. या बी अप्रतिम फुल लेनचा बॉल होता. चेंडू आणि बॅटचा कुठलाही संपर्क नाही. बाकीचं काम पूर्ण केलं विकेट किपरने. डॉट बॉल आणि डॉट बॉलने षटक क्रमांक पहिलं महत्वपूर्ण हे षटक होतं. अनिवार्य पॉवर प्लेचं षटक आणि समाप्त होते हे षटक. धावपलकावर धावसंख्या टोटल 4 धावा धावपलकावर. या मॅच मध्ये पाठलाग करायचे 18 धावांचा. अजूनही 14 धावसंख्येची आवश्यकता. 18 बॉल बाकी. या मॅचचं समीकरण अठरा चेंडू 14 धावांचं समीकरण. आपण एक मोठी स्पर्धा पाहतोय. आरोली शिवार चषक 2025. एक मोठी स्पर्धा, मानाची, अभिमानाची, स्वाभिमानाची स्पर्धा आपण पाहतोय. आजचा या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवसातील दुसऱ्या सत्रातील शेवटचा सामना आपण पाहतोय. दुसऱ्या सत्रामध्ये एका बाजूने निरवडे संघ हा उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केलेला संघ आपण पाहतोय. तर पाहायचा आहे दुसरा संघ कुठला ठरणार उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करणारा. या बाई लोअर फुल टॉस बॉल. चेंडू जाईल सीमा रेषा पार. षटकार. बायको गेली माहेरी आणि काम करी पितांबरी. आणि इथं मात्र काम केले बॅटरने आणि इथं मात्र खणखणीत षटकार पाहायला भेटतोय. धावपलकावर धावसंख्या टोटल 10 धावा. फुल टॉस बॉल होता. फुल टॉस चेंडू कधी क्रिकेट या खेळामध्ये वाया घालवायचा नसतो. जसं जीवनामध्ये अन्नाचा कण तसा क्रिकेटमध्ये फुल टॉस चेंडू हा वाया घालवायचा नसतो.
यावेळी बॅकफुटचा वापर केला होता, उसरी घेणारा चेंडू. इथं मात्र क्षेत्ररक्षक झपकन चेंडूपर्यंत पोहोचतोय आणि इथं मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होतोय. क्रिकेटमधली आत्महत्या, खराब कॉल होता. ना तूने कॉल किया ना मैंने सुना और रनआउट का तिकीट यहाँ पे कन्फर्म. आणि इथं मात्र पहिला धक्का बसतोय प्रतिस्पर्धी संघाला. हम है सीधे साधे, अक्षय अक्षय बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे. चांगला बॉल होता, टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर वळसा घेतोय, स्विंग अँड मिस. बॅटरकडे या बॉलवर कुठलंही उत्तर नाही, डॉट बॉल आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज आहे तन्मय. पुढे बॉल, सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. यावेळी समोर इनसाइड आउट, इनफिल्डच्या डोक्यावरून हा पटका केला, डीप रेस्टला कव्हर, वन बाउन्स चेंडू सीमारेषा पार. आधार कार्ड चौका, पहचान का मौका. आणि इथं मात्र चौकारांनी धावपलक हे परावर्तित होते. धावपलकावर धावसंख्या 14 धावा धावपलकावर. वाईट घोषित केलेला आहे. अतिरिक्त धाव प्रतिस्पर्धी संघाला. महत्वपूर्ण लढत आपण पाहतोय. यावेळी फटका फसतोय, चेंडू हवेत आणि चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक तैनात आहे. कुठलीही चूक करत नाही, आपल्या सेफ हँड मध्ये बॉलला गॅदर करतोय. विकेट क्रमांक दुसरा हादरा बसतोय प्रतिस्पर्धी संघाला. धीरज बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे. धावसंख्येची आवश्यकता या मॅच मध्ये. यावेळी हलक्या हाताने इथं मात्र ड्राईव्ह केला होता, क्षेत्ररक्षक फंबल, कॅच ड्रॉप झाली. आणि क्रिकेटमध्ये तुम्हाला चुकीला माफी नाही. स्कूल में मस्ती और क्रिकेट में गलती या आपको अंत में बहुत महंगी पड़ सकती है, यह हम बार बार कहते हैं. आणि इथं मात्र मिसफील्ड. आणि क्रिकेटमध्ये तुम्हाला नक्कीच कॅच पकडावे लागतात. कॅच पकडो मॅच पकडो. आणि इथं मात्र मिसफील्ड. एक धाव पूर्ण केली जाईल. एका धावेने धावपलकावर धावसंख्या टोटल 16 धावा धावपलकावर. अजूनही सामना जिंकण्यासाठी 2 धावसंख्येची आवश्यकता. चेंडू आहेत बाकी 12 बॉल आणि 2 धावेंची आवश्यकता. या मॅच मध्ये फक्त राहिली ती औपचारिकता. औपचारिकता म्हणजे काय? फक्त आता होकलेग मार घालू चिरवली. आणि इथे मात्र ड्राईव्हचा पटका फसतोय, झेलात रूपांतर. आता मात्र समीकरण असेल 11 बॉल 2 धावेंचं. आजच्या दुसऱ्या दिवसातील शेवटचा सामना. सुंदर अशी स्पर्धा आपण पाहतोय. आरवली शिवर आरवली क्रिकेट संघ आयोजित आरवली शिवर चषक 2025 क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय, अनुभवतोय, ऐकतोय. या स्पर्धेची आपण गेली 1 वर्ष 12 महिने 365 दिवस 52 आठवडे वाट पाहतोय. ती स्पर्धा आपण पाहतोय. आरवली शिवर चषक 2025. उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस असेल. न्यू बॅटर मायकल. याबी खोलात टाकला होता. उजव्या इष्टीवरचा बॉल होता. बॅटचा आणि चेंडूचा कुठलाही संपर्क नाही. डॉट बॉल. सामना जिंकण्यासाठी 2 धावसंख्येची आवश्यकता. चेंडू बाकी आहेत ते 10. ओ याबी इनसाइड आउट.
वन बाउन्स चेंडू डाऊन द ग्राउंड. चेंडू सीमारेषा पार. सामना फिनिश केलाय मोठ्या फटक्याने. मायकलच्या बॅटमधून येतोय चौकार आणि अशा प्रकारे आजगाव संघ विजयी होतोय. विजयी संघाचं अभिनंदन. आजगाव संघ हा आजच्या दिवसातील चौथा संघ उपांत्य फेरीमध्ये जाणारा संघ आपण पाहतोय आणि आरबी कोरगाव 11 संघ या संघाचं